ठरलं तर मग आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला आश्रमातील मुलांना पाहून कल्पना आणि विमलला तर आनंद होतो, पण अर्जुन मात्र नाराज असतो. सायलीच्या आश्रमातील मुलं त्याच्या घरातील वस्तूंना हात लावत असल्याने त्याला ते काही आवडत नसतं. मुलं अर्जुनला भावोजी म्हणून हाक मारतात, त्यानेही तो वैतागतो. मुलं सोफ्यावर चढून नाचू लागल्याने त्याचा राग आणखी वाढतो. कल्पनानेही घरात खेळायला परवानगी दिल्याने त्यांचा आणखी उच्छाद सुरू होतो. अर्जुनला साधं फोनवरही बोलू देत नाही. अर्जुनचा छळ करण्याचा कुसुमचा प्लॅन खरंच काम करत असतो. कुसुम या तिन्ही मुलांना अर्थात सोमू, श्रेयस आणि मानसी यांना अर्जुनच्या खोलीत पाठवते. अर्जुनचा उल्लेख ही मुलं चिडका बिब्बा असाच करत असतात. दरम्यान सायलीला तिच्या लग्नावरून मानसी प्रश्न विचारून भांडावून सोडते. सायली काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेते. या मुलांनी अर्जुनच्या खोलीची पूर्ण वाताहत करून टाकलेली असते. सोमू तर अर्जुनचा कोट काढून घालतो आणि त्याची नक्कलही करतो. अर्जुनला जेव्हा कळतं की मुलं त्याच्या खोलीत आहेत, तेव्हा तो धावतच वरती जातो. सायली त्याच्या मागे मागे जायचा प्रयत्न करते, मात्र कुसुम तिला रोखते. तिला असं वाटत असतं की अर्जुन सायलीला त्रास देतो, त्यामुळे त्याचा छळ करण्यासाठी कुसुमनेच मुलांना सायलीच्या घरी आणलेलं असतं. खोलीची अवस्था पाहून अर्जुन पूर्णपणे हादरून जातो. तो या मुलांना ओरडत असतानाही सोमू त्याची नक्कल करतो. तो जेव्हा मुलांना खोलीतून बाहेर काढतो तेव्हा मानसी त्याला म्हणते की ही खोली तुमच्या एकट्याची नाहीये. जेवढं हे घर तुमचं आहे तेवढंच ते सायली ताईचंही आहे. सायली कसंबसं मुलांना खोलीबाहेर नेते आणि अर्जुनलाही समजावते. तेवढ्यात कुसुम अर्जुनला सावध करते की मुलं संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरात थांबणार आहेत. इकडे साक्षी तिच्या नव्या कारस्थानाला सुरुवात करते. ती अर्जुनचे बाबा अर्थात प्रताप सुभेदारला फोन करते. प्रतापला त्यांची काळी बाजू माहीत नसते. महिपतकडे ती एक मदत मागते. ती अर्जुनविषयी त्याच्याशी बोलत असते. ती प्रतापला सांगते वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये माझा काही सहभाग नाही याचे सगळे पुरावे देऊन सुद्धा अर्जुनचा यावर विश्वास बसत नाही. कायदेशीररित्या अण्णांनी आश्रमाचा प्लॉट विकत घेतला आणि तिथे काम सुरू केले, मात्र अर्जुनने त्या कामावर स्टे आणल्याची तक्रार ती प्रतापकडे करते. अर्जुनच्या रागाचा त्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचंही ती म्हणते. तेव्हा प्रताप तिला आश्वासन देतो की तो यामध्ये लक्ष घालेल. प्रताप त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतो,